जय बाळमामा मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता श्री संत सद्गुरू बाळमामा पालखी क्रमांक 12. तर 12 नंबर बग्यावरती सगळे आदमापूरची जे काही मंडळी आहे, बाळमामांनी ज्या ठिकाणी बाळमामांनी आपली जिवंत समाधी घेतली त्या गावची सगळी मंडळी मामांच्या दरबारात आता आषाढी आली. आषाढी निमित्त मामांच्या दरबारात आरतीचा लाभ घेण्यासाठी व मामांचं दरबार पूर्णपणे मामांच्या दरबारात असं आनंद घेण्यासाठी मामांच्या दरबारात मुक्कामाला, मामांच्या आरतीचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि आपले गुरुवर्य यशवंतभाऊ सुरनर कारभारी या कारभाऱ्यांना भेटण्यासाठी सगळी मंडळी आली. बघा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आदमापूरची मंडळी आज काल आली होती आणि पूर्णपणे काल आले, मामांच्या आरतीचा लाभ घेतला, मामांच्या दरबारात प्रसादाचा लाभ घेतला आणि आता सकाळी सकाळी बघा तुम्ही पाहू शकता एवढी मंडळी आली आदमापूरवरनं कारभाऱ्यांचा. म्हणजे काल मामांचं पूर्णपणे कारभाऱ्यांनी प्रवचन केलं. प्रवचन आपल्या कारभाऱ्यांचा असा खास असतो की नाही, बस विषय चालला आहे आणि पूर्ण कारभाऱ्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी काल ते दुसरे एक यूट्यूबवाले आले होते. मग त्यांनी कारभाऱ्यांचा पूर्ण अनुभव घेतला. मग यातलीच एक मामा म्हणले आम्ही कारभाऱ्यांचं प्रवचन ऐकतो, कारभाऱ्यांचं प्रवचन एकदम कडक असं प्रवचन असतं, 1 नंबरला आपल्या कारभाऱ्यांचं प्रवचन असतं, म्हणून आम्ही डायरेक्ट 12 नंबर बग्यावरती आलोय. तर अशी जी पूर्णपणे बग्यावरती जातात, सगळ्या बग्यांवरती जातात. आणि आज आषाढी, आता तोंडावर आषाढी आली तर काही दिवसांना आषाढी एकादश आहे, त्या निमित्ताने आपल्या बग्यावरती आलेत बघा मामांच्या दर्शनासाठी, मामांच्या मेंढी माऊलीच्या पूर्ण सेवा करण्यासाठी, मामांची मेंढी माऊलीची सेवा व्हावा आपल्या हातानं पण सेवा करण्यासाठी, मामांची आरती महाप्रसाद मामांचं पूर्ण तळ याची सेवा करण्यासाठी आले ते बघा. बोला बोला बाळमामांच्या नावाने चांग भले, मेंढी माऊलीच्या नावाने चांग भले. जय बाळमामा.